शिरा करण्यासाठी गॅसवरती एक जाडबुडाची कढई गरम करायला ठेवूया. शेजारच्या शेगडीवरती एकदम मंद आचेवरती दूध व पाणीही गरम करायला ठेवून देऊया. सर्वात प्रथम आपण सुका मेव्याचे काप थोडेसे भाजून घेऊया. त्यासाठी 1 चमचा तूप यामध्ये घालून घेऊया. तूप हलकसं गरम झाल्यानंतर यामध्ये काजू, बदाम व पिस्त्याचे काप घालून घेऊया. आताच आपल्याला यामध्ये मनुके घालायचे नाहीत. हा सुका मेवा भाजण्यासाठी गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे. सुका मेव्याचे काप चांगले भाजून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता लगेचच यामध्ये तूप घालून घेऊया. तर इथे आपण सवा वाटी तूप घेतलेलं आहे. यातील सर्व तूप न ओतता 2 चमचे तूप ठेवायचं आहे. तूप चांगलं गरम झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी यामध्ये थोडासा रवा सोडून घेऊया. तर रवा चांगला फुललेला आहे. म्हणजेच इथं आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये सर्व रवा घालून घेऊया. इथे आपल्याला हा रवा मध्यम ते मंद आचेवरती चांगला हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 5 ते 6 मिनिट रवा चांगला भाजून घेतल्यानंतर रव्याने असं प्रकारे तूप सोडलेलं आहे. इथे हा रवा 80% भाजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण या स्टेजला आपण यामध्ये केळ घालून घेऊया. सर्वात शेवटी जर प्रसादाच्या शिऱ्यामध्ये केळ वापरलं तर एकतर शिरा काळा पडण्याची शक्यता वाढते, तसाच शिरा लवकरात लवकर खराब होतो. म्हणूनच रवा 80% भाजला गेल्यानंतरच यामध्ये बारीक चिरून घेतलेले हे केळ्याचे काप यामध्ये घालून घेऊया. आत्ताच रवा भाजत असतानाच यामध्ये केळीचे काप घातल्यामुळे ही केळी तुपामध्ये चांगली भाजली जाते, चांगली विरघळली जातात. याच्या अजिबातही गुटळ्या तयार होत नाहीत. आता आपल्याला हा रवा हलकासा रंग बदलेपर्यंत एकसारखा एकदम मंद आचेवरती चांगला भाजून घ्यायचा आहे. परत 4 ते 5 मिनिट एकदम मंद आचेवरती रवा चांगला भाजून घेतल्यानंतर इथे या रव्याला छान असा गुलाबी रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण शेजारच्या शेगडीवरती आपण दूध व पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, ते दूध व पाणी यामध्ये थोडं थोडं करून घालून घेऊया. इथे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे. तर इथे मी सर्वच्या सर्व दूध व पाणी वापरलेलं आहे. आता रवा चांगला मिक्स करून घेऊया. शिरा चांगला मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून एकदम मंद आचेवरती 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया. 2 मिनिट शिरा चांगला वाफवून घेतल्यानंतर यामध्ये लगेचच सवा वाटी साखर घालून घेऊया. मध्ये साखर चांगली मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून एकदम मंद आचेवरती आपल्याला 2 मिनिटाच्या 2-2 वाफा काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी पहिली वाफ काढून घेतलेली आहे. पहिली वाफ काढून घेतल्यानंतर परत एकदा शिरा चांगला मिक्स करून घेऊया. पहिली वाफ काढून घेतल्यानंतर परत दुसरी वाफ काढून घेऊया. शिऱ्याला 2 वाफा दिल्यानंतर इथे शिरा एकदम मस्त असा फुललेला आहे. एकदम मऊसूत असा तयार झालेला आहे. अजिबातही कोरडा झालेला नाही. आता सर्वात शेवटी यामध्ये भाजून घेतलेला सुकामेवा, वेलचीची पूड व मगाशी जे आपण तूप ठेवून दिलेलं होतं त्यातील 2 चमचे तूप उरलेलं आहे. ते तूप यामध्ये आता घालून घेऊया. आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता एकदम रसरशीत असा इथे आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलेला प्रसादाचा शिरा नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह.